आलोय आज मक्का लावायला. हे बघा पिकेश, पिकेश हे बघा. शिवांश बसलाय पाठीमागं, दिसला का तुम्हाला? कसे 3 वर्षातून मी आज पहिल्यांदा 8 दिवसांसाठी इथं सुट्टीला आलेली आहे. आणि मला ती म्हणत होती एकच आणलं का 2 खुरपी पोरांना घेऊन काम तर थोडंच होतं, मग दूध इथं पटकन येऊन कापण्या पण करायच्या. हे नाही, याला न्यायचंय. हे बघा आमचा शिवांश आहे आणि मम्मा आहे शिवांशची, आणि इथं आमचा पिकेश बसलाय. पिकेश बघा बघ, नाही का? हाय का? तर आता मी येणार म्हणून आईने कापण्याचं म्हणून ठेवलं आणि मकाला आता हे बघा आमच्या शिवड्याने सगळी मक्का इथं सांडून टाकली डब्यातली. तर आता आम्ही दोघं ती मक्का वेचून त्याच्यामध्ये टाकतोय. अशी मुलं, लहान मुलं अशी कामं वाढत आहेत, पण काय करायचं, त्यांना घेऊन करावं लागतं. ही सगळी मका पेरली होती, पण काय केलं ते पाखरांनी उकरून ती खाल्ली. त्याच्यामुळे कुठं उगवली कुठं नाही उगवली म्हणून ही आता आपल्याला असं जिथं जिथं उगवली नाही तर तिथं अशी ती टोपावी लागते. मग नंतर ती उगवून येणार. जर नसती टोपली तर एवढी ती जागा वेस्ट गेली असते, त्याच्यामुळे तिथं ती आपण टोपून घेतली. तस बहिणीचा फोन येऊन गेला. ती म्हटली तू आलीस तर मग मीही येते टाईम काढून तुला भेटायला. ये तर मग ती येईल का? ती आल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. पोरंही आहेत मागं 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 नुसती फिरतात ते. हे बघा शिवांश तर नुसता त्रास देतो, किरकिर किरकिर. झाडाला त्याला सावली खाली बसवलं तर तिथं बसला नाही. त्याला माझ्याजवळच इथंच बसायचं, मी जिथं काम करते तिथंच. मग त्याला तिथंच बसवले. आता तोपर्यंत मी लावून घेते आणि मग आम्ही जातो घरी. थोडंच लावायचं, जास्त नाही.